नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, होळीच्या अग्नीत नारळ का अर्पण करतात माहिती आहे का तुम्हाला? होळीचा संबंध हा प्राचीन काळापासून असत्यावर सत्याचा विजय या तत्वाशी जोडला जातो. भक्त प्रल्हाद आणि होळिका यांच्या कथेमध्ये अहंकार, अन्याय आणि दुष्ट प्रवृत्ती अग्नीमध्ये भस्म झाल्या. म्हणून होळी ही बाह्य ज्वाला नसून अंतर्मनातील अशुद्धता जाळण्याचा अहंकार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून अग्नी हा 5 तत्वांपैकी एक शुद्ध करणारा तत्व मानला जातो. अग्नीमध्ये अर्पण केलेली वस्तू म्हणजे आपले दोष, अहंकार आणि नकारात्मक विचार यांचे प्रतीक आहे. नारळाचे 3 स्तर आपल्याला एक संकेत देतात. कठीण कवच म्हणजे अहंकार, शुद्ध गर आणि पाणी म्हणजे शुद्ध आत्मा आणि निर्मळ भावना. जेव्हा नारळ होळीच्या अग्नीत अर्पण केला जातो तेव्हा आपण आपल्या अहंकाराचा त्याग करून शुद्ध आत्म्याशी जोडण्याचा संकल्प करतो. ही कृती आपल्याला शिकवते की आध्यात्मिक प्रगतीसाठी अहंकाराचा त्याग आवश्यक आहे. अग्नीमध्ये नारळ अर्पण करणे म्हणजे मी पण जाळून आपण स्वीकारणं. ही नव्या ऊर्जेची, नव्या वर्षाची, सकारात्मकतेची सुरुवात असते. होळी हा सण फक्त रंगांचा नाही, तर तो आत्मपरिवर्तनाचा आणि अंतर्मनाशी प्रकाशित जागवण्याचा दिवस आहे. म्हणूनच होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करणे म्हणजे दोष जाऊ दे आणि माझ्यातील दिव्यत्व प्रकट होऊ दे, अशी एक आध्यात्मिक प्रार्थना आहे.